नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. आज आपण स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 3 मधील मुद्रास्फीती, मुद्रा अपस्फीती, विस्फीती आणि संस्फीती या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर मुद्रेचे मूल्य आणि किमतीची पातळी परस्परांच्या विरुद्ध दिशेने बदलतात. मुद्रेच्या मूल्यात म्हणजेच किमतीच्या पातळीत सतत बदल होत असतात. वस्तूच्या आणि सेवाच्या किमती वाढून सामान्य किमतीची पातळी वाढल्यास मुद्रेचे मूल्य घसरते. या उलट वस्तू आणि सेवा स्वस्त झाल्यास किमतीची पातळी खाली घसरते व मुद्रेचे मूल्य वाढते. मुद्रेच्या मूल्यात जे बदल होतात त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर तसेच समाजावर परिणाम होत असतो. त्यामुळे मुद्रेच्या मूल्यातील बदलाचे अध्ययन आवश्यक ठरते. मुद्रेच्या मूल्यात जे बदल होतात ते 4 स्वरूपात होत असतात. त्यातील पहिलं म्हणजे मुद्रास्फीती, दुसरं मुद्रा अपस्फीती, तिसरं विस्फीती आणि चौथं म्हणजे संस्फीती. तर ह्या 4ही प्रकारांचा आपण इथे सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मुद्रास्फीती म्हणजे काय त्याबाबतचे विवेचन पाहूया. तर इन्फ्लेशन या इंग्रजी शब्दाचा अर्थ स्फीती असा होतो, परंतु व्यवहारात तिला मुद्रास्फीती, मुद्रा प्रसार, चलन वाढ, चलन विस्तार, चलनातिरेक इत्यादी नावांनी ओळखले जाते. स्फीतीला मुद्रास्फीती या नावाने संबोधण्याचे प्रमुख कारण म्हणजे स्फीतीची परिस्थिती ही प्रामुख्याने मुद्रा प्रसाराचाच परिणाम आहे असे समजले जाते. पूर्वीच्या काळी वस्तूचे परिमाण त्यामागे ठेवलेल्या सुरक्षित कोशाच्या अनुपातापेक्षा जास्त झाले तर मुद्रास्फीतीची स्थिती निर्माण झाली असे समजले जात होते. परंतु नंतर मुद्रेचे परिमाण हे वस्तू व सेवांच्या परिमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे मुद्रेच्या मूल्यात घट होऊन वस्तूच्या किमतीत वाढ होत असेल तर त्या स्थितीला मुद्रास्फीती समजण्यात येऊ लागले. त्यानंतर आपण मुद्रास्फीतीची व्याख्या पाहूया. तर पहिली व्याख्या जी आहे ती ब्राउन यांनी दिलेली आहे. तर ब्राउनच्या मते वस्तूंच्या मूल्यात सातत्याने वाढीची प्रक्रिया म्हणजे मुद्रास्फीती होय. त्यानंतर क्राउथर म्हणतात की मुद्रास्फीती अशी स्थिती आहे की जिच्या अंतर्गत मुद्रेचे मूल्य कमी होत असते आणि किमती वाढत असतात. त्यानंतर कॉलबर्न म्हणतात की स्फीती म्हणजे अशी स्थिती जेव्हा अत्याधिक जास्त मुद्रा फार कमी वस्तूंचा पाठलाग करतात. आणि हॅट्रे असे म्हणतात की मुद्रेचे अतिरिक्त निर्गमन म्हणजे मुद्रास्फीती होय. तर ह्या वरील व्याख्येवरून मुद्रास्फीतीची काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण अभ्यासू. त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मुद्रेचा पुरवठा हा जास्त असतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लोकांच्या उत्पन्नात वाढ होते. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे वस्तूच्या किमती वाढतात. चौथं वैशिष्ट्य म्हणजे नफ्यात वाढ होते. पाचवं वैशिष्ट्य म्हणजे उत्पादन व रोजगारात वाढ होते. आणि 6वं वैशिष्ट्य म्हणजे वस्तूचा पुरवठा जो आहे तो कमी होतो. तर त्यानंतर आपण अभ्यासूया स्फीतीची कारणे कोणती आहेत. तर स्फीतीची मुख्यतः 2 कारणे आहेत. पहिलं म्हणजे मौद्रिक उत्पन्नात वाढ करणारी कारणे आणि दुसरं आहे उत्पादनात घट करणारी कारणे. तर आपण सर्वप्रथम मौद्रिक उत्पन्नात वाढ करणारी कोणती कारणे आहेत त्याचा अभ्यास करूया. तर त्यातील पहिला मुद्दा आहे सरकारचे मौद्रिक धोरण. तर सरकारच्या आदेशाने देशाचा केंद्रीय अधिकोष आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी किंवा युद्धाचा खर्च भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पत्रमुद्रा छापतो. यामुळे अर्थव्यवस्थेतील मुद्रेचे परिमाण वाढते व किमतीची पातळीही वाढू लागते व अर्थव्यवस्थेत मुद्रास्फीतीची परिस्थितीही उत्पन्न होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे चलन प्रवेगात वाढ. तर अर्थव्यवस्थेतील मुद्रेचे एकूण परिमाण मुद्रेच्या चलन प्रवेगावर देखील अवलंबून असते. देशातील लोकांची उपभोग प्रवृत्ती वाढल्याने किंवा भांडवलाची सीमांत लाभ क्षमता वाढल्याने मुद्रेच्या चलन प्रवेगात वाढ होऊन अर्थव्यवस्थेतील मुद्रेचे परिमाण वाढते व त्यामुळेच मुद्रास्फीतीही उत्पन्न होते. त्यानंतर तिसरं कारण आहे तुटीचा अंदाजपत्रक. तर सरकारच्या अंदाजपत्रकातील प्रस्तावित उत्पन्नापेक्षा जर वास्तविक खर्च जास्त असेल तर अशा अंदाजपत्रकाला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात.
उत्पन्नापेक्षा जास्तीचा खर्च करण्यासाठी म्हणजेच अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी सरकार केंद्रीय अधिकोषाला पत्र चलन छापण्याचे आदेश देते. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील मुद्रेचे एकूण परिमाण वाढते आणि मुद्रास्फीतीची परिस्थिती उत्पन्न होते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे बँकांचे प्रत्यय धोरण. तर जर देशातील व्यापारी अधिकोषांनी मोठ्या प्रमाणावर कर्जे देऊन मोठ्या प्रमाणावर प्रत्यय निर्मिती करण्याचे धोरण स्वीकारले तर त्यामुळे अर्थव्यवस्थेतील प्रत्यय मुद्रेचे परिमाण वाढून मुद्रास्फीतीची परिस्थिती उत्पन्न होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे अनुत्पादक खर्चात वाढ. तर सरकारच्या ज्या खर्चामुळे देशाच्या उत्पादनात मुळीच वाढ होत नाही त्या खर्चाला अनुत्पादक खर्च म्हणतात, जसे की युद्ध, कर्मचाऱ्यांचे भत्ते इत्यादी. तर अशा खर्चामुळे एका बाजूने लोकांचे मौद्रिक उत्पन्न वाढते, वस्तू व सेवांची मागणी वाढते आणि उत्पादनात वाढ होत नाही, त्यामुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढून मुद्रास्फीती उत्पन्न होते. त्यानंतरचा मुद्दा आहे वित्तीय अर्थव्यवस्था. तर सरकारद्वारे जे विविध प्रकारचे कर लावले जातात त्यांची वसुली जर योग्य रीतीने झाली नाही तर अर्थव्यवस्थेत बेहिशेबी पैशाचे प्रमाण वाढेल. हा बेहिशेबी पैसा जेव्हा वस्तूवर व सेवावर खर्च केला जातो तेव्हा त्यांची मागणी वाढून किमती वाढतात व मुद्रास्फीती उत्पन्न होते. त्यानंतरचा मुद्दा आहे लोकसंख्या वाढ. देशातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्या खर्चाची पूर्ती करण्यासाठी सरकारद्वारे मुद्रेचे परिमाण वाढवले जाते आणि त्यामुळे जे आहे मुद्रास्फीती उत्पन्न होते. त्यानंतर आपण स्फीतीच्या कारणामधील दुसरा प्रकार पाहूया, उत्पादनात घट करणारी कारणे. त्यातील पहिला मुद्दा आहे नैसर्गिक प्रकोप. तर भूकंप, महापूर, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक प्रकोपाचा परिणाम देशातील उद्योग आणि शेतीवर होतो. अशा प्रकोपामुळे औद्योगिक वस्तू व कृषी मालाचे उत्पादन घटून त्यांच्या किमती वाढतात व मुद्रास्फीती उत्पन्न होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कच्च्या मालाची कमतरता. तर वस्तूचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल देशातून किंवा विदेशातून पर्याप्त प्रमाणात उपलब्ध झाला नाही तर वस्तूच्या उत्पादनात घट होऊन त्याचा पुरवठा कमी होऊन किमती वाढतात व मुद्रास्फीती उत्पन्न होते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आरासी उत्पत्ती नियम. तर देशातील कृषी आणि उद्योग क्षेत्रात आरासी उत्पत्ती नियमाप्रमाणे उत्पादन होत असेल तर मोठा खर्च करूनही उत्पादन कमी प्रमाणात होईल. त्यामुळे वस्तूचा उत्पादन खर्च वाढून किमती वाढतील आणि परिणामस्वरूप जे आहे मुद्रास्फीती उत्पन्न होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे कर धोरण. तर जर सरकारने वस्तू व सेवावर नवीन कर लावले किंवा आधीच्या करात वाढ केली तर वस्तूंच्या व सेवांच्या किमती वाढून मुद्रास्फीती उत्पन्न होते. तसेच सरकारने जर आपल्या व्यापारविषयक धोरणाच्या अंतर्गत निर्यातीवर अत्याधिक भर दिला तर देशात वस्तूंची व सेवांची कमतरता निर्माण होऊन त्यांच्या किमती वाढतील आणि परिणामस्वरूप मुद्रास्फीती उत्पन्न होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे औद्योगिक अशांतता. तर संप, टाळेबंदी इत्यादी कारणामुळे औद्योगिक शांतता भंग होते. संप व टाळेबंदीच्या काळात कारखाने बंद पडल्यामुळे उत्पादन घटते. त्यामुळे देशात वस्तूंचा व सेवांचा तुटवडा निर्माण होऊन त्यांच्या किमती वाढतात आणि परिणामस्वरूप जे आहे मुद्रास्फीती उत्पन्न होते. त्यानंतरचा मुद्दा आहे तांत्रिक बदल. तर आधुनिक काळात उद्योगामध्ये वेळोवेळी तांत्रिक बदल केले जातात. हे बदल करताना उत्पादन बंद ठेवले जाते. त्यामुळे उत्पादन घटून वस्तूंच्या व सेवांच्या किमती वाढतात. परिणामस्वरूप मुद्रास्फीती उत्पन्न होते. त्यानंतरचा मुद्दा आहे जुनी उत्पादन पद्धती. जर देशात उत्पादन करण्यासाठी उत्पादनाच्या जुनाट पद्धतीचा वापर केला जात असेल तर वस्तूंचा व सेवांचा उत्पादन खर्च वाढून त्यांच्या किमती वाढतात व त्यामुळे जे आहे मुद्रास्फीती उत्पन्न होते. तर वरील सर्व जे कारणं आहेत ते देशातील मौद्रिक उत्पन्न वाढून किंवा उत्पादनात घट होऊन देशात मुद्रास्फीतीची परिस्थिती निर्माण करतात. त्यानंतर आपण अभ्यासूया स्फीतीचे प्रकार. तर स्फीतीचे मुख्यतः 4 प्रकार आहेत. ते म्हणजे कारणांच्या आधारावर, कालावधीच्या आधारावर, स्फीतीच्या प्रक्रियेनुसार
आणि वेगानुसार. तर त्यातील सर्वात पहिला जो आहे कारणांच्या आधारावर, त्यातील पहिलं आपण पाहूया वस्तुस्फीती. तर वस्तूंचा पुरवठा कमी झाल्याने वस्तूच्या किमती वाढून स्फीती उत्पन्न होते, तिला वस्तुस्फीती असे म्हणतात. दुसरं आहे मुद्रास्फीती. तर मुद्रेचा पुरवठा वाढल्याने वस्तूंच्या व सेवांच्या किमती वाढून उत्पन्न होणारी स्फीती म्हणजे मुद्रास्फीती होय. त्यानंतर तिसरं आहे वित्तीय स्फीती. तर करारोपणातील वाढ किंवा इतर वित्तीय कारणामुळे वस्तूंच्या व सेवांच्या किमती वाढून उत्पन्न होणारी स्फीती म्हणजे वित्तीय स्फीती होय. त्यानंतर चौथं आहे अति गुंतवणूक स्फीती. तर अत्यंत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक खर्च वाढल्याने निर्माण होणारी स्फीती म्हणजे अति गुंतवणूक स्फीती होय. त्यानंतर पाचवं आहे न्यून उत्पादन स्फीती. तर उत्पादन घटल्यामुळे किमती वाढून उत्पन्न होणारी स्फीती ही न्यून उत्पादन स्फीती होय. त्यानंतर आहे मागणी प्रेरित स्फीती. तर वस्तूंच्या मागणीत बरीच वाढ झाल्यामुळे त्यांच्या किमती वाढून निर्माण होणारी स्फीती म्हणजे मागणी प्रेरित स्फीती होय. त्यानंतर शेवटचं आहे उत्पादन व्यय प्रेरित स्फीती. तर उत्पादनाच्या साधनांचे मूल्य वाढल्याने उत्पादन व्यय वाढतो, त्यामुळे वस्तूंच्या व सेवांच्या किमती वाढून स्फीतीची परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीला उत्पादन व्यय प्रेरित स्फीती असे म्हणतात. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहू कालावधीच्या आधारावर. तर पहिलं आहे युद्धकालीन स्फीती. तर युद्धाच्या काळात वस्तूंचा व सेवांचा तुटवडा निर्माण होऊन त्यांच्या किमती वाढू लागतात व स्फीतीची परिस्थिती निर्माण होते, याला युद्धकालीन स्फीती असे म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे युद्धोत्तरकालीन स्फीती. तर युद्धकालीन स्फीती ही युद्ध संपल्यानंतर देखील कायम राहत असेल तर तिला युद्धोत्तर स्फीती असे म्हणतात. त्यानंतर तिसरं प्रकार आहे स्फीतीच्या प्रक्रियेनुसार. तर त्यातील पहिलं आहे तूट प्रेरित स्फीती. तर सरकारने तुटीचा अर्थप्रबंध केल्याने अर्थव्यवस्थेतील मुद्रेचे परिमाण वाढून वस्तूंच्या व सेवांच्या किमती वाढतात व मुद्रास्फीती उत्पन्न होते. या स्फीतीला तूट प्रेरित स्फीती असे म्हणतात. दुसरं आहे वेतन प्रेरित स्फीती. तर श्रमिकांच्या वेतनात त्यांच्या उत्पादकतेपेक्षा जास्त प्रमाणात वाढ झाल्याने उत्पादन व्यय वाढतो व किमतीची पातळी वाढते. त्यातून निर्माण होणारी स्फीती म्हणजे वेतन प्रेरित स्फीती होय. त्यानंतर आहे लाभ प्रेरित स्फीती. तर वस्तूंचा उत्पादन व्यय कमी झाला परंतु वस्तूंच्या किमती जर कमी होऊ दिल्या नाहीत तर उत्पादकाचा नफा वाढतो. या परिस्थितीत किमती वाढत नाही परंतु त्या कमीही होत नाही. या परिस्थितीला केन्सने लाभ प्रेरित स्फीती असे म्हटले आहे. त्यानंतर चौथा प्रकार आहे वेगानुसार. त्यातील पहिली आहे रांगती स्फीती. तर जेव्हा किमतीच्या पातळीत हळूहळू वाढ होते तेव्हा त्या स्फीतीला रांगती स्फीती म्हणतात. अर्थव्यवस्थेला विकसनशील ठेवण्यासाठी अशी स्फीती ही आवश्यक असते. त्यानंतर दुसरं आहे चालती स्फीती. तर रांगत्या स्फीतीवर योग्य नियंत्रण ठेवले गेले नाही तर किमतीची पातळी वेगाने वाढू लागते. ही परिस्थिती म्हणजे चालती स्फीती होय. त्यानंतर तिसरं आहे धावती स्फीती. तर चालत्या स्फीतीवर नियंत्रण न ठेवले गेल्यास तिचे परिवर्तन धावत्या स्फीतीत होते. या स्फीतीत किमती आणखी वेगाने वाढू लागतात. त्यानंतर चौथं आहे अत्याधिक धावती स्फीती. तर जेव्हा धावत्या स्फीतीवर देखील योग्य नियंत्रण सरकारला प्रस्थापित करता आले नाही तर त्या स्फीतीचे रूपांतर अत्याधिक स्फीतीत होते. या स्फीतीला घोडदौड स्फीती असेही म्हणतात. ही स्फीती सामान्यपणे पूर्ण रोजगारीच्या बिंदूनंतरच सुरू होत असते. त्यानंतर आपण अभ्यासूया मुद्रास्फीतीचे परिणाम. तर मुद्रास्फीतीचे मुख्यतः 4 परिणाम आहेत. त्यातील पहिलं म्हणजे समाजातील वेगवेगळ्या वर्गावर होणारे परिणाम, दुसरं म्हणजे आर्थिक परिणाम, तिसरं म्हणजे राजकीय परिणाम आणि चौथं म्हणजे नैतिक परिणाम. तर यांचा मुद्देसूद आपण इथं अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण पाहूया समाजातील वेगवेगळ्या वर्गावर कोणते परिणाम होतात. त्यातील पहिलं आहे उत्पादक व व्यापारी. तर या वर्गात शेतकरी व छोट्या मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन करणारे उद्योजक आणि व्यापारी वर्गाचा समावेश होतो. उत्पादकांवर मुद्रास्फीतीचा अनुकूल किंवा चांगला परिणाम होतो कारण उत्पादकांना अत्याधिक प्रमाणात नफा प्राप्त होतो. मुद्रास्फीतीच्या काळात उत्पादकांना जे आहे ते 3 कारणामुळे अत्याधिक लाभ होतात. पहिलं म्हणजे वस्तूच्या उत्पादन खर्चात फारशी वाढ होत नाही
आणि त्यामुळे नफ्याची सीमा वाढत असते. दुसरं म्हणजे उत्पादन खर्चाचा एक मोठा भाग म्हणजे श्रमिकांच्या मजुरीवर खर्च होत असतो, परंतु वस्तूच्या किमती जरी वेगाने वाढल्या तरी मजुरीचा दर फारसा वाढत नाही आणि त्यामुळे जी आहे किमतीची पातळी मागे राहण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे उत्पादकांना बराच मोठा नफा प्राप्त होतो. आणि तिसरं म्हणजे मुद्रास्फीतीच्या काळात वस्तूंची व सेवांची मागणी बरीच वाढलेली असते आणि त्यामुळे संपूर्ण माल विकला जाऊन बराच मोठा नफा प्राप्त होत असतो. त्यानंतर दुसरं आहे गुंतवणूकदार. तर या वर्गात सरकारी रोखे, बँकांच्या मुदती ठेवी तसेच कंपन्यांचे शेअर्स यात पैसा गुंतवणाऱ्या लोकांचा समावेश होतो. या वर्गावर मुद्रास्फीतीचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी या वर्गाचे निश्चित उत्पन्न प्राप्त करणारे आणि अनिश्चित उत्पन्न प्राप्त करणारे असे 2 गट पडतात. आणि निश्चित उत्पन्न प्राप्त करणारा जो वर्ग आहे, जो सरकारी रोखे आणि खाजगी कंपन्यांची ऋणपत्रे त्याचप्रमाणे बँकांच्या मुदती ठेवीमध्ये गुंतवतात, तर त्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त होत असते. त्यानंतर दुसरं आहे अनिश्चित उत्पन्न प्राप्त करणारा वर्ग. तर अनिश्चित उत्पन्न प्राप्त करणाऱ्या गुंतवणूकदारामध्ये असे लोक येतात जे शेअर्समध्ये पैसा गुंतवतात आणि त्यांना जे आहे मुद्रास्फीतीच्या काळात जास्त उत्पन्न मिळत असते. त्यानंतर तिसरं आहे श्रमिक वर्ग. तर या वर्गात मुख्यतः वेतनाच्या स्वरूपात उत्पन्न प्राप्त करणाऱ्या लोकांचा समावेश होतो. औद्योगिक आणि कृषी मजूर, शिक्षक, सेवानिवृत्ती वेतन प्राप्त करणारे, सरकारी कार्यालयातील कर्मचारी यांचा यात समावेश होतो. या वर्गातील लोक गरीब वर्गातील आणि मध्यम वर्गातील असतात. या वर्गावर मुद्रास्फीतीचा पडणारा प्रभाव हा रोजगारी आणि जीवनमानाची पातळी या दृष्टिकोनातून अभ्यासला जातो. तर रोजगारीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मुद्रास्फीतीच्या काळ श्रमिकांना अनुकूल असतो. तर जीवनमानाच्या पातळीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मुद्रास्फीतीत जीवननिर्वाहाचा खर्च वाढल्यामुळे हा वर्ग जो आहे तो बचत करू शकत नाही, त्यांची बचत संपुष्टात येते आणि त्यामुळे जो आहे त्यांच्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. त्यानंतर आहे धनको व ऋणको. तर धनको वर्गात अशा लोकांचा समावेश होतो जे लोक आपला पैसा निश्चित मुदतीसाठी इतरांना कर्जाऊ देतात. या लोकांना कर्जाऊ दिलेल्या रकमेवर ठराविक दराने व्याज प्राप्त होत असते. मुद्रास्फीती नसताना वस्तूंच्या व सेवांच्या किमती कमी असतात. त्यावेळी धनकोंनी कर्जाऊ दिलेल्या रकमेचे वास्तविक मूल्य जास्त असते. ही कर्जाऊ दिलेली रक्कम जर ऋणकोने मुद्रास्फीतीच्या काळात परत केली तर त्यावेळी त्या रकमेचे वास्तविक मूल्य पूर्वीच्या मानाने कमी झालेले असते आणि म्हणूनच जे आहे मुद्रास्फीतीच्या काळात धनको वर्गाला जो आहे तो नुकसान होत असतो. त्यानंतर आपण पाहू की ऋणको वर्गावर जो आहे तो मुद्रास्फीतीचा चांगला प्रभाव त्यांच्यावर पडत असतो. त्यानंतर पाहू आपण उपभोक्ता. तर समाजातील प्रत्येक व्यक्ती उपभोक्ता असतो. उत्पादक, व्यापारी, गुंतवणूक करणारे, श्रमिक, धनको आणि ऋणको हे सर्व उपभोक्ते असतात. सर्वसाधारणपणे सर्व उपभोक्त्यांचा उपभोग खर्च मुद्रास्फीतीच्या काळात वाढलेला असतो, कारण वस्तूंच्या व सेवांच्या किमती वाढलेल्या असल्यामुळे सर्वसाधारणपणे त्यांचा उपभोग जो आहे तो कमी झालेला असतो आणि त्यामुळे जो उपभोक्ता वर्ग आहे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागतो. त्यानंतर आपण पाहूया आर्थिक परिणाम. त्यातील पहिला मुद्दा आहे करात वाढ. तर मुद्रास्फीतीच्या काळात वस्तूंच्या व सेवांच्या किमती वाढल्यामुळे सार्वजनिक कार्यावरील सरकारचा खर्च बराच वाढलेला असतो. त्या खर्चाची पूर्ती करण्यासाठी सरकार जनतेवर नवीन कर लावते किंवा विद्यमान कराच्या दरात वाढ करते. अशा प्रकारे मुद्रास्फीतीच्या काळात जनतेवरील कराचा भार जो आहे तो वाढत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक कर्जात वाढ. तर मुद्रास्फीतीच्या काळात सार्वजनिक कार्यावरील खर्च वाढलेला असतो. त्यामुळे बहुधा सरकारचे अंदाजपत्रक हे तुटीचे असते. अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी सरकार सार्वजनिक कर्ज उभारते. त्यामुळे देशातील सार्वजनिक ऋणाचा भार जो आहे तो मुद्रास्फीतीच्या काळात वाढत असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे नियंत्रित आर्थिक व्यवस्था. तर मुद्रास्फीतीच्या काळात सरकारला देशातील आर्थिक व्यवहारावर अनेक प्रकारची नियंत्रणे लावावी लागतात, जसे की सार्वजनिक वाटप पद्धती, मूल्य नियंत्रण इत्यादी. तर यामुळे जे आहे स्वतंत्र आर्थिक व्यवस्था संपुष्टात येते. नियंत्रणे लावूनही सरकार आपली उद्दिष्टे पूर्ण करू शकत नाही. नियंत्रित किमतीच्या वस्तूचे उत्पादन घटते व ज्यांच्या किमती जास्त आहेत अशा वस्तूचे उत्पादन वाढते. त्यामुळे जे आहे आवश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊन काळ्या बाजाराला प्रोत्साहन मिळते.
त्यानंतरचा मुद्दा आहे बँक व विमा विकास. तर मुद्रास्फीतीच्या काळात लोकांचे उत्पन्न वाढल्याने त्यांची बचत शक्ती वाढते, बँकाकडे मोठ्या प्रमाणावर ठेवी येऊ लागतात व बँकांचा विकास होतो. तसेच विमा कंपन्याचा देखील विकास होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे बचतीत घट. मुद्रास्फीतीच्या काळात लोकांची बचत शक्ती वाढते हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात मात्र लोक कमी बचत करतात, कारण मुद्रेचे मूल्य कमी झालेले असल्यामुळे लोकांचा मुद्रेवरील विश्वास कमी होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे आयात वाढ निर्यात घट. तर मुद्रास्फीतीच्या काळात देशातील वस्तूंच्या किमती वाढल्याने लोक विदेशातून वस्तू आयात करतात, त्यामुळे देशाची आयात वाढते. दुसऱ्या बाजूने देशी वस्तू विदेशी बाजारात महाग झाल्यामुळे त्यांची निर्यात जी आहे ती घटते. त्यानंतरचा मुद्दा आहे संपत्तीचे पुनर्वाटप. तर मुद्रास्फीतीच्या काळात श्रीमंत लोकांच्या हाती संपत्तीचे केंद्रीकरण होते. श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होतो व गरीब वर्ग अधिक गरीब होतो व आर्थिक विषमतेत वाढ होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे रोजगारीत वाढ. तर मुद्रास्फीतीच्या काळात वस्तूंची व सेवांची मागणी वाढते, त्यामुळे उत्पादनात वाढ केली जाऊन बेकार श्रमिकांना काम प्राप्त होतो व अर्थव्यवस्थेतील रोजगारीची पातळी जी आहे ती वाढते. त्यानंतर आपण अभ्यासूया मुद्रा अपस्फीती. यालाच चलनाती संकोच डिफ्लेशन असेही म्हणतात. तर मुद्रास्फीतीच्या अगदी विरुद्ध परिस्थिती म्हणजे मुद्रा अपस्फीती असते. ज्यावेळी देशातील मुद्रेचे परिमाण आवश्यकतेपेक्षा कमी होते त्यावेळी देशात अपस्फीतीची परिस्थिती निर्माण होते. अपस्फीतीलाच आपण मुद्रा संकोच, चलन संकोच किंवा चलनाती संकोच अशा अनेक नावांनी ओळखतो. तर मुद्रा अपस्फीतीच्या काळात वस्तू व सेवांच्या किमती सतत कमी होत असतात. वस्तूंच्या किमतीत सतत घट होणे हे अपस्फीतीचे प्रमुख लक्षण मानले जाते. किमतीत घट झाल्यामुळे नफ्यात घट होते, त्यामुळे उत्पादनात घट होते, त्यामुळे रोजगारात घट होते, त्यामुळे उत्पन्नात घट होते, त्यानंतर मागणीत घट होते. म्हणूनच किमतीत घट अशी प्रक्रिया सतत सुरू असते. म्हणून अपस्फीतीच्या काळात ही सर्व लक्षणे आपल्याला दिसून येतात. तर त्यानंतर आपण अपस्फीतीची व्याख्या पाहूया. तर ज्या स्थितीत मुद्रेचे मूल्य वाढते आणि वस्तूचे भाव घसरतात त्या स्थितीला मुद्रा अपस्फीती असे म्हणतात. तर ही व्याख्या क्राउथर यांनी दिलेली आहे. त्यानंतर पॉल इंजिंग म्हणतात की अपस्फीती ही अशी असंतुलित अवस्था आहे की ज्यात क्रयशक्ती कमी झाल्यामुळे किमती कमी होतात आणि किमती कमी झाल्यामुळे क्रयशक्ती जी आहे ती कमी होते. त्यानंतर आपण अभ्यासूया अपस्फीतीची लक्षणे काय आहेत. तर पहिलं लक्षण आहे किमतीत सतत घट होत असते. दुसरं मुद्रेचा पुरवठा जो आहे तो कमी असतो. तिसरं नफ्याचं प्रमाण कमी होते. चौथं उत्पादनात घट होत असते. पाचवं जे आहे ते म्हणजे रोजगारात घट होते. सहावं नागरिकांच्या मौद्रिक उत्पादनात घट होते. सातवं आहे पुरवठ्यापेक्षा वस्तूची मागणी कमी होते. आठवं आहे विक्रीत घट होते. आणि नववं आहे बाजारात जे आहे निराशामय वातावरण असते. त्यानंतर आपण अभ्यासूया अपस्फीतीची कारणे कोणती आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे मुद्रा परिमाणात घट. तर मुद्रेच्या मागणीच्या तुलनेत जर मुद्रेचे परिमाण घटले तर मुद्रा अपस्फीती उत्पन्न होते. जेव्हा सरकार अर्थव्यवस्थेतील मुद्रेचे परिमाण घटविते तेव्हा मुद्रा अपस्फीती उत्पन्न होते, कारण वस्तूंचे व सेवांचे उत्पादन वाढल्याने विनिमय योग्य वस्तूचे परिमाण वाढते, त्यामुळे मुद्रेची क्रयशक्ती वाढते व किमतीची पातळीही खाली घसरते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक कर्ज. तर सरकारने जनतेवर मोठ्या प्रमाणावर कर लावले किंवा जनतेजवळील पैसा ऐच्छिक किंवा अनिवार्य सार्वजनिक ऋणाच्या द्वारे काढून घेतला तर जनतेची क्रयशक्ती कमी होते, त्यामुळे वस्तूंची व सेवांची मागणी कमी होऊन त्यांच्या किमती घसरू लागतात व मुद्रा अपस्फीतीची परिस्थिती उत्पन्न होते. त्यानंतरचा मुद्दा आहे निमौद्रीकरण. तर मुद्रेचे निमौद्रीकरण म्हणजे एखादी विशिष्ट मुद्रा चलनातून रद्द करणे होय. उदाहरणार्थ नोटबंदी. असे केल्याने अर्थव्यवस्थेतील मुद्रेचे परिमाण कमी होते व लोकांजवळील पैसा कमी होतो. वस्तूंची व सेवांची मागणी कमी होते व त्यांच्या किमती ज्या आहेत त्या घसरू लागतात. त्यानंतरचा मुद्दा आहे केंद्रीय बँकेचे प्रत्यय धोरण. जर देशातील केंद्रीय अधिकोषाने प्रत्यय संकोचाचे धोरण पत्करून आपल्या अधिकोष दरात वाढ केली किंवा रोख्यांची विक्री केली किंवा प्रत्यय संकोचाच्या इतर रीतीचा अवलंब केला तर देशात प्रत्यय संकोच होऊन किमतीची पातळी खाली घसरू लागते.
त्यानंतर 5वा मुद्दा आहे वस्तू व सेवेत वाढ. तर जर अर्थव्यवस्थेत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन त्यांच्या मागणीच्या मानाने मोठ्या प्रमाणावर वाढले तर वस्तूंच्या व सेवांच्या किमती खाली घसरू लागतात व अर्थव्यवस्थेत मुद्रा अपस्फीती निर्माण होते. त्यानंतर 6वा मुद्दा आहे सुवर्ण कोशाचा अभाव. तर सुवर्णमान पद्धतीत देशातील मुद्रेचे परिमाण सुवर्ण कोशाच्या मात्रेवर अवलंबून असते. अशा देशात व्यापार व उद्योगाच्या विकासामुळे मुद्रेची मागणी वाढली, परंतु सुवर्ण कोशाच्या अभावामुळे मुद्रेचे परिमाण वाढवता येत नसेल तर मुद्रेची क्रयशक्ती वाढते, म्हणजेच किमतीची पातळी खाली घसरू लागते व मुद्रा अपस्फीती निर्माण होते. त्यानंतर आपण पाहूया अपस्फीतीचे परिणाम. तर अपस्फीतीचे 2 मुख्य परिणाम आहेत. पहिलं म्हणजे सामाजिक वर्गावर होणारा परिणाम आणि दुसरं म्हणजे आर्थिक परिणाम. पहिला आपण पाहू सामाजिक वर्गावर होणारा परिणाम. त्यातील पहिला मुद्दा आहे उत्पादक व व्यापारी. ह्या वर्गात शेतकरी, छोटे मोठे कारखानदार तसेच उत्पादकाकडून माल खरेदी करून तो ग्राहकांना विकणाऱ्या छोट्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांचा समावेश होतो. तर उत्पादक वर्गावर मुद्रा अपस्फीतीचा प्रतिकूल परिणाम होत असतो. व्यापारी वर्गावर जे आहे मुद्रा अपस्फीतीचा विपरीत परिणाम होत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे गुंतवणूकदार. तर बँकांच्या ठेवी, सरकारी रोखे आणि कंपन्यांचे शेअर्स इत्यादीमध्ये आपला पैसा गुंतवणाऱ्यांचे 2 गट असतात. त्यातील पहिलं म्हणजे निश्चित उत्पन्न प्राप्त करणारे आणि दुसरं म्हणजे अनिश्चित उत्पन्न प्राप्त करणारे. तर जे निश्चित उत्पन्न प्राप्त करणारे गुंतवणूकदार असतात तर त्यांच्या उत्पन्नाचे वास्तविक मूल्य वाढलेले असते, त्यामुळे त्यांना फायदा होत असतो. तर अनिश्चित उत्पन्न प्राप्त करणाऱ्या लोकांना जे आहे त्या लोकांवर याचा विपरीत परिणाम होत असतो. त्यानंतर तिसरं आहे श्रमिक. तर आपले उत्पन्न मुख्यतः मजुरीच्या किंवा वेतनाच्या स्वरूपात प्राप्त करणाऱ्या लोकांचा समावेश जो आहे तो श्रमिक या वर्गात होतो. तर रोजगारीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास त्यांच्यावर बेकारीची पाळी ही अपस्फीतीच्या काळात आलेली असते. राहणीमानाच्या दृष्टिकोनातून श्रमिकांचा विचार केल्यास मुद्रा अपस्फीतीचा श्रमिकांच्या राहणीमानावर चांगला परिणाम होतो. या काळात उपभोग्य वस्तूंच्या व सेवांच्या किमती बऱ्याच घटल्या असतात, परंतु श्रमिकांचे उत्पन्न फारसे कमी होत नाही, त्यामुळे श्रमिक जे आहे अधिक वस्तूंचा व सेवांचा उपभोग घेऊ शकतात व त्यांचे राहणीमान जे आहे ते वाढते. त्यानंतरचा मुद्दा आहे धनको व ऋणको. तर धनको वर्गावर मुद्रा अपस्फीतीचा चांगला प्रभाव पडत असतो, धनकोला फायदा होतो. तर ऋणको वर्गावर मुद्रा अपस्फीतीच्या काळात प्रतिकूल परिणाम होतो, म्हणजेच त्यांना नुकसान होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे उपभोक्ता. तर अर्थव्यवस्थेतील प्रत्येकच व्यक्ती हा उपभोक्ता असतो. अपस्फीतीच्या काळात उपभोग्य वस्तू व सेवांच्या किमती कमी झालेल्या असतात. उपभोक्ता पूर्वीच्या मानाने जास्त परिमाणात वस्तू व सेवांचा उपभोग घेऊ शकतात. अर्थातच मुद्रा अपस्फीतीच्या काळात उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर राहिले तरच असा परिणाम घडून येतो, परंतु जर उपभोक्त्याचे उत्पन्न घटले तर त्यांना कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे आर्थिक परिणाम, त्यातील पहिला मुद्दा आहे रोजगारात घट. तर मुद्रा अपस्फीतीच्या काळात वस्तूंची व सेवांची मागणी कमी झाल्यामुळे उत्पादन कमी केले जाते, त्यामुळे अनेक श्रमिक जे आहेत ते बेरोजगार होऊन देशातील रोजगारीची पातळीही कमी होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कर भार. तर मुद्रा अपस्फीतीच्या काळात जनतेवरील कराचा भार जास्त असतो, कारण मुद्रेची क्रयशक्ती या काळात जास्त असल्याने जनतेला क्रयशक्तीच्या स्वरूपात अधिक कर द्यावा लागतो. म्हणजेच मुद्रा अपस्फीतीच्या काळात जनतेवरील मौद्रिक करभार पूर्वी इतकाच असला तरी वास्तविक भार हा वाढलेला असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सरकारी ऋणाचा भार. तर मुद्रा अपस्फीतीच्या काळात व्यापक बेकारी पसरलेली असते. ही बेकारीची समस्या सोडवण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक व्यय करावा लागतो. या व्ययाची पूर्ती सरकार सार्वजनिक कर्ज उभारून करते, त्यामुळे देशातील सार्वजनिक ऋणाचा भार जो आहे तो वाढलेला असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे अधिकोष व्यवस्थेवर परिणाम. तर मुद्रा अपस्फीतीचा देशाच्या अधिकोषण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. कर्जाची मागणी नसते, कारण उद्योग व व्यापारात मंदीची परिस्थिती असते. तसेच बँकांनी आधी दिलेल्या कर्जावर देखील या काळात वसुली होऊ शकत नाही,
त्यामुळे अनेक बँका ज्या आहेत त्या डगमगाईस येतात. त्यानंतरचा मुद्दा आहे सामाजिक व नैतिक परिणाम. मुद्रा अपस्फीतीच्या काळात व्यापक बेकारी पसरल्यामुळे समाजातील गुन्हेगारी वाढून सामाजिक वातावरण दूषित होते, तसेच समाजाचे नैतिक पतन होते. याशिवाय मालक व मजूर वर्ग यात संघर्ष निर्माण होऊन औद्योगिक शांतता ही भंग होते. त्यानंतर आपण अभ्यासूया वीजस्फीती. त्यालाच इंग्रजीमध्ये डिसइन्फ्लेशन असे म्हणतात. तर मुद्रास्फीतीचे समाजातील विविध वर्गावर होणारे दुष्परिणाम दूर करण्यासाठी आणि मुद्रास्फीतीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ज्या विशिष्ट मौद्रिक धोरणाचा अवलंब केला जातो त्या धोरणालाच मुद्रास्फीती असे म्हणतात. म्हणजेच मुद्रास्फीतीच्या काळात वस्तूंच्या किमती वेगाने वाढत असतात. त्या वाढत्या किमतीवर नियंत्रण घालण्याकरता आणि त्या किमती सामान्य मूल्यस्तरापर्यंत उतरवण्याकरता सरकार जी उपाययोजना करते तिला वीजस्फीती असे म्हणतात. त्यानंतर आपण अभ्यासूया वीजस्फीतीची साधने किंवा मुद्रास्फीतीला नियंत्रित करण्यासाठीचे उपाय. तर मुद्रास्फीतीचे दुष्परिणाम दूर करण्याकरता तसेच मुद्रास्फीती नियंत्रित करण्याकरता जे धोरण अंमलात आणले जातात त्याला वीजस्फीती असे आपण म्हणतो. हे धोरण अंमलात आणण्यासाठी विविध उपाय योजावे लागतात. या उपायांनाच वीजस्फीतीची साधने असे म्हणतात. ह्या साधनांचे किंवा मुद्रास्फीती नियंत्रित करण्यासाठीचे उपायाचे विवेचन जे आहे ते 3 भागात केलेले आहे. त्यातील पहिलं म्हणजे मौद्रिक उपाय, दुसरं राजकोषीय उपाय आणि तिसरं म्हणजे इतर उपाय. तर ह्या तीनही उपायांचा इथं विस्तृतपणे आपण अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण पाहूया मौद्रिक उपाय. तर मौद्रिक उपायामध्ये पहिला मुद्दा आहे मुद्रा परिमाण कमी करणे. तर जेव्हा अर्थव्यवस्थेत आवश्यकतेपेक्षा जास्त परिमाणात पत्रमुद्रा निर्गमित केल्या जातात तेव्हा मुद्रास्फीती उत्पन्न होते. अशावेळी मुद्रास्फीती नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय अधिकोष जुन्या पत्रमुद्रा चलनातून रद्द करून त्या जागी नवीन पत्रमुद्रा छापतो व जुन्या पत्रमुद्राचे नवीन पत्रमुद्रामध्ये कमी दराने परिवर्तन करून दिले जाते. त्यामुळे जे आहे अर्थव्यवस्थेतील पत्रमुद्रांचे परिमाण कमी होते. त्यानंतर दुसरं आहे प्रत्ययाचे परिमाण कमी करणे. तर व्यापारी अधिकोषांनी जर मोठ्या प्रमाणावर प्रत्यय निर्मिती केली तर मुद्रास्फीती निर्माण होते. केंद्रीय अधिकोष दरात वाढ, खुल्या बाजारात रोख्यांची विक्री, कोषानुपात वाढवणे इत्यादी उपायाद्वारे देशातील प्रत्ययाचे परिमाण कमी करण्याचा प्रयत्न करतो व त्याद्वारे जे आहे किमतीची पातळी खाली आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर दुसरं आहे राजकोषीय साधने. तर ह्या राजकोषीय साधने किंवा उपायामध्ये पहिला मुद्दा आहे करात वाढ. तर सरकारने जनतेवर नवीन कर लावले किंवा वर्तमान कराच्या दरात वाढ केली तर जनतेवरील अतिरिक्त क्रयशक्ती सरकार कराच्या रूपाने काढून घेऊ शकते. त्यामुळे वस्तूची व सेवाची मागणी कमी होऊन त्यांच्या किमती ह्या खाली घसरू लागतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक खर्चात वाढ. मुद्रास्फीतीच्या काळात सरकारने आपला खर्च कमी केला. विशेषतः जर अनुत्पादक खर्च कमी केला तर किमतीच्या पातळीत होणारी वाढ रोखली जाऊ शकते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सार्वजनिक ऋणात वाढ. तर मुद्रास्फीतीच्या काळात जर सरकारने देशातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले तर त्याद्वारे सरकार लोकांजवळील क्रयशक्ती काढून घेऊ शकते. त्यामुळे लोकांची वस्तूंची व सेवांची मागणी कमी होऊन वस्तूंच्या व सेवांच्या किमतीत होणारी वाढ नियंत्रित होण्यास मदत होते. त्यानंतरचा मुद्दा आहे संतुलित अंदाजपत्रक. तर एखाद्या वर्षाच्या अंदाजपत्रकात सरकारचा प्रस्तावित खर्च आणि प्रस्तावित उत्पन्न समान असेल तर अशा अंदाजपत्रकाला संतुलित अंदाजपत्रक म्हणतात. अंदाजपत्रक जर संतुलित असेल तर सरकारला आपला संपूर्ण खर्च आपल्या उत्पन्नातून करता येतो. त्यासाठी जास्तीचे चलन छापण्याची गरज नसते, म्हणून मुद्रास्फीती नियंत्रित होऊ शकते. त्यानंतरचा मुद्दा आहे बचतींना प्रोत्साहन. जर सरकारने उपभोग्य वस्तूवर कर लावून उपभोग्य वस्तू महाग केल्या तर उपभोग कमी होतो आणि त्याचबरोबर बचतीला प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना सुरू केल्या तर उपभोग खर्च कमी होतो. त्यामुळे वस्तूंच्या व सेवांच्या मागणीत घट होऊन त्यांच्या किमतीतील वाढ रोखता येते. त्यानंतरचा मुद्दा आहे चलनाचे ऊर्ध्वमूल्यन. तर देशी चलनाचे विदेशी चलनातील मूल्य वाढवणे म्हणजे ऊर्ध्वमूल्यन होय. सरकारने चलनाचे ऊर्ध्वमूल्यन केल्यास देशाची आयात वाढते. त्यामुळे देशात वस्तूंचा पुरवठा वाढतो व त्यांच्या किमती घसरू लागतात.
त्यानंतर तिसरं आहे इतर उपाय. तर इतर उपायामध्ये पहिला मुद्दा आहे उत्पादनात वाढ. तर मुद्रास्फीतीच्या व्याख्येप्रमाणे जेव्हा लोकांचे मौद्रिक उत्पन्न वस्तू व सेवांच्या उत्पादनापेक्षा जास्त वेगाने वाढते तेव्हा मुद्रास्फीती उत्पन्न होते. त्यामुळे मुद्रास्फीती रोखण्यासाठी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ व्हावयास पाहिजे. यासाठी सरकारने खाजगी क्षेत्रातील उत्पादनाला प्रोत्साहन द्यावे आणि खाजगी क्षेत्रात जर उत्पादन वाढ होत नसेल तर सार्वजनिक क्षेत्रात उद्योग स्थापन करून सार्वजनिक क्षेत्रात उत्पादन वाढ करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे व्यापार व किमतीवर नियंत्रण. तर मुद्रास्फीतीमुळे अतोनात वाढलेल्या किमती खाली आणण्यासाठी वस्तूंच्या व किमतीचे नियंत्रण हा एक महत्त्वाचा उपाय होय. सरकारने आवश्यक वस्तूच्या किमती निश्चित करून देऊन रास्त भावाच्या दुकानातून उपलब्ध करून दिल्या पाहिजे. तसेच सरकारने देशाच्या विदेशी व्यापाराचे नियमन करून मुद्रास्फीती रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आपण अभ्यासूया संस्फीती. तर त्यालाच इंग्रजीमध्ये आपण रिफ्लेशन असं म्हणतो. तर स्फीतीच्या तुलनेत अपस्फीतीची स्थिती ही महाभयानक असते. अपस्फीतीचे अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रावर व समाजातील विभिन्न वर्गावर फार दूरगामी व विपरीत परिणाम घडून येतात. अपस्फीतीचे हे विघटनात्मक व हानिकारक परिणाम पाहून काही अर्थशास्त्रज्ञांनी अपस्फीती म्हणजे अर्थव्यवस्थेला झालेला कॅन्सर होय या शब्दात अपस्फीतीची संभावना व्यक्त केलेली आहे. म्हणून मुद्रा अपस्फीतीचे स्वरूप व दुष्परिणाम लक्षात घेता त्यावर ताबडतोब उपाययोजना करणे आवश्यक असते. मुद्रा अपस्फीतीचे समाजावर विध्वंसक परिणाम होऊ नये याकरता सरकार ज्या विशिष्ट मौद्रिक धोरणाचा अवलंब करते त्या धोरणाला मुद्रा संस्फीती असे म्हणतात. तर अपस्फीतीच्या काळात वस्तूच्या किमती सामान्य मूल्यस्तरावरून बऱ्याच खाली गेलेल्या असतात. म्हणून या खाली गेलेल्या किमती सामान्य मूल्यस्तरापर्यंत वर नेण्याकरता करण्यात येणारी उपाययोजना म्हणजे संस्फीती होय. G.D.H. कोल यांनी मुद्रा संस्फीतीची परिभाषा जी आहे ती पुढील प्रमाणे केलेली आहे की मंदीचे परिणाम टाळण्याकरता घडवून आणलेल्या स्फीतीला संस्फीती असे म्हणता येईल. तर मुद्रा संस्फीती हे अपस्फीतीच्या काळात कमी झालेल्या किमती वाढवण्याकरता सरकारने हेतुपुरस्सरपणे आखलेले एक मौद्रिक धोरण असते. मुद्रा संस्फीतीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कमी झालेल्या किमती सामान्य मूल्यस्तरापर्यंत वर आणणे व मुद्रेची क्रयशक्ती जी आहे ते कमी करणे हे असते. त्यानंतर आपण अभ्यासूया संस्फीती नियंत्रणाची साधने. तर त्यातील पहिला उपाय आहे मौद्रिक उपाय, दुसरं राजकोषी उपाय आणि तिसरं इतर साधने. तर आपण त्यांचा सविस्तरपणे इथं अभ्यास करूया. तर सर्वप्रथम आपण पाहूया मौद्रिक साधने. तर मौद्रिक साधनातील पहिला मुद्दा आहे मुद्रा परिमाणात वाढ करणे. तर सरकार देशातील विधिग्राह्य आणि प्रत्यय मुद्रेच्या परिमाणात वाढ करून मुद्रा अपस्फीतीचे नियंत्रण करू शकते. देशातील प्रत्यय मुद्रेचे परिमाण नियंत्रित करण्याचे कार्य केंद्रीय अधिकोष करते. केंद्रीय अधिकोष दरात घट करून खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी करून आणि प्रत्यय विस्ताराच्या इतर साधनांचा वापर करून प्रत्यय मुद्रेचे परिमाण वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आपण पाहूया राजकोषीय उपाय. तर राजकोषीय उपायामध्ये पहिला मुद्दा आहे करात घट. तर सरकारने जनतेवरील करात घट केली तर जनतेजवळ उपभोगासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसा उपलब्ध होतो. त्यामुळे जनतेला उपभोग खर्च वाढून वस्तूंची व सेवांची मागणी वाढवणे व किमतीची पातळी वाढवणे सुद्धा सरकारला शक्य होते. त्यानंतरचा मुद्दा आहे सार्वजनिक व्ययात वाढ. तर मुद्रा अपस्फीतीच्या काळात रोजगाराची पातळी खाली घसरलेली असते. रोजगारीच्या पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने सरकारने विकासात्मक कार्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला तर प्रभावी मागणी वाढते, रोजगार व किमतीची पातळी वाढते. केन्सने या बाबतीत सार्वजनिक व्ययातील वाढीला बरेच अधिक महत्त्व दिलेले आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे सार्वजनिक ऋणाची परतफेड. तर सरकारने पूर्वी घेतलेली कर्जे जर मुद्रा अपस्फीतीच्या काळात परत केली तर ऋणदात्याचे उत्पन्न वाढून त्यांचा उपभोग खर्च वाढतो. उपभोग्य वस्तूची व सेवांची मागणी वाढून त्यांच्या किमती वाढू लागतात. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक मदत. तर मुद्रा अपस्फीतीच्या काळात सरकारने उद्योगांना आर्थिक मदत व इतर सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या तर उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे रोजगार वाढून किमतीची पातळीही वाढेल.
त्यानंतर आपण पाहूया इतर उपाय. तर इतर उपायामध्ये पहिला मुद्दा आहे निर्यात वाढ. तर मुद्रा अपस्फीतीच्या काळात देशात मागणीपेक्षा उत्पादन जास्त झालेले असते, म्हणून सरकारने विदेशात या वस्तूंची निर्यात वाढवण्यासाठी योग्य ते धोरण आखले पाहिजे. तसेच विदेशी वस्तूची आयात कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे जास्तीचे उत्पादन कमी करणे. जर उत्पादनाला पुरेशी मागणी नसेल तर उत्पादकांनी जास्तीचे उत्पादन नष्ट करावे. यामुळे सुरुवातीला उत्पादकांचे नुकसान होईल, परंतु कालांतराने उत्पादनाच्या किमती वाढतील व उत्पादकांचे नुकसान भरून निघेल. मुद्रास्फीती, मुद्रा अपस्फीती, संस्फीती आणि विस्फीती या संकल्पनांचे अध्ययन केल्यानंतर या चारही परिस्थिती एका रेखाचित्राद्वारे आपण ह्या आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. तर आकृतीवरून असे दिसून येते की मुद्रास्फीती सामान्य पातळीच्या वर आणि संस्फीती सामान्य पातळीच्या खाली सुरू होते. तसेच मुद्रा अपस्फीती सामान्य पातळीच्या खाली आणि विस्फीती सामान्य पातळीच्या वर सुरू होते. तर अशा प्रकारे आपण जे आहे मुद्रास्फीती, मुद्रा अपस्फीती, मुद्रा विस्फीती व संस्फीती या चारही स्फीतीचा इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.